Hello everyone, myself Mr. Girish Chandra Manke from SBNM College of D Pharmacy Mahad. Today I deliver lecture on antiarrhythmic drugs. In that antiarrhythmic drugs, first we have studied that pathophysiology of arrhythmia. In this disorder of impulse generation and impulse conduction are the two common causes of arrhythmias. अरिथमियाचे दोन कॉमन कॉज आहेत कोणते आहेत? डिसऑर्डर्स ऑफ इम्पल्स जनरेशन म्हणजे इम्पल्स जनरेट होतात आणि इम्पल्स कंडक्शन जे इम्पल्स जिथे कंडक्ट होतात या डिसऑर्डर हे डिसऑर्डर दोन मेन अरिथमियाचे कॉजेस आहेत. अकॉर्डिंग टू डिसऑर्डर्स ऑफ इम्पल्स जनरेशन अरिथमिया कॅन बी क्लासिफाईड ॲज. आता इम्पल्स जनरेशनच्या डिसऑर्डरनुसार अरिथमियाचे फॉलोइंग क्लास आहेत. फर्स्ट इकोटॉपिक, सेकंड ॲट्रियल फ्लटर, थर्ड ॲट्रियल फायब्रिलेशन, फोर्थ व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया. नेक्स्ट दिस इज द पॅथोफिजियोलॉजी ऑफ अरिथमिया. सेकंड क्लासिफिकेशन ऑफ antiarrhythmic drugs. First class is complete depressants, myocardium. Example of this class is quinidine. Second is procainamide. Then second class is partial depressant. Example is lignocaine. Then third sympatholytic or beta blocker. Example is propranolol. Fourth is a calcium channel blocker. Example is nifedipine. And second is verapamil. Next is a pharmacology of first class is a complete depressant. Example is quinidine. Quinidine is a isomer of the antimalarial drug quinine. Quinidine हा isomer आहे कोणाचा तर antimalarial drug quinineचा. quinidine हा isomer आहे. First is a cardiac action of quinidine. Quinidine acts as an antiarrhythmic and restores rhythm to its normal range in the following way. आता क्विनिडिन हा अँटीअरिथमिक म्हणून ॲक्ट होतो कार्डियाकवरती आणि त्याचं मेन वर्क काय तर ते जे काही रिदम आहे नॉर्मल रेंजचं कार्डियाकचं ते रिस्टोअर करण्याचं काम क्विनिडिन करतं. आता ते कोणत्या वेने करतं तर फॉलोइंग वे त्याचे आहेत. फर्स्ट इज अ ॲटोमॅटिसिटी. In atomicity, quinidine depresses the re-entry of sodium into the cell during depolarization and thereby depresses diastolic depolarization. And second, excitability. Quinidine depresses excitability of cardiac tissue and thus makes weak ecotopic impulse ineffective. The quinidine excitability वेने कसं ॲक्ट होतं तर ते काय करतं तर क्विनिडिन डिप्रेस एक्साइटेबिलिटी ऑफ कार्डियक टिश्यूची एक्साइटेबिलिटी डिप्रेस करतं त्याच्यामुळे वीक इकोटॉपिक इम्पल्स इनइफेक्टिव्ह होतात. देन थर्ड इज अ कंडक्शन वेलोसिटी. क्विनिडिन रिड्यूसेस कंडक्शन वेलोसिटी इन ऑल कार्डियक टिश्यूज. इट increases refractory period and reduces excitability. This decreases cardiac rate and rhythm restores to normal. The next is a AV node conduction. Quinidine depresses conduction within atria and Purkinje system. AV node conduction मध्ये क्विनिडिन काय करतं तर जे काय ॲट्रिया आणि पर्किंजे सिस्टीम मधलं जे काय कंडक्शन असतं त्याला डिप्रेस करतं. नेक्स्ट वे इज अ कॉन्ट्रॅक्टिलिटी. क्विनिडिन डिप्रेसेस एंट्री ऑफ कॅल्शियम आयन्स इन टू कार्डियक मसल सेल्स. क्विनिडिन काय करतं तर जी काय कॅल्शियम आयनची एंट्री आहे कुठे कार्डियक मसल सेलमध्ये त्याला डिप्रेस करतं अँड दस इट रिड्युसेस कॉन्ट्रॅक्टिलिटी. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टिलिटी रिड्यूस होते. दॅट इज एक्झर्ट्स निगेटिव्ह आयनोट्रॉपिक ॲक्शन. त्याच्यामुळे निगेटिव्ह आयनोट्रॉपिक ॲक्शन एक्झर्ट होते. द नेक्स्ट पॉईंट इज अ फार्माकोकायनेटिक्स ऑफ क्विनिडिन. फर्स्ट पॉईंट इज इट इज कम्प्लिटली ॲब्सॉर्ब फ्रॉम द गट अँड सेकंड इज इट इज एक्सेक्रेटेड बाय द किडनी. तर क्विनिडिन हे कम्प्लिटली गटमध्ये ॲब्सॉर्ब होतं आणि ते एक्सेक्रेट कुठून होतं किडनी थ्रू. साइड इफेक्ट्स ऑफ क्विनिडिन. फर्स्ट इज अ व्हर्टिगो.
वर्टिगो मीन्स लॉस ऑफ बॅलन्स, दॅट इज म्हणजेच काय चक्कर येणे. देन नेक्स्ट साईड इफेक्ट इज ब्लरिंग ऑफ विजन. अँड सेकंड इज एम्बोलिझम. एम्बोलिझम म्हणजे क्लॉट इन आर्टरी or obstruction in artery. This is the side effects of quinidine. Next, therapeutic uses of quinidine. Quinidine is used to treat first atrial fibrillation, and next atrial flutter, third is a ventricular arrhythmias. The next preparations of quinidine. First preparation is quinidine sulfate, dose is 200 mg transintradermal by oral route. Second preparation is quinidine gluconate, dose is 200 mg orally. Then next, B, complete depressant. Example is procainamide. Procainamide reduces excitability, then it reduces conduction velocity. Third, it is less potent than quinidine and it is used in ventricular arrhythmias, and it is rapidly and completely absorbed from gut when administered orally. And last is nausea, bitter taste, anorexia are common side effects. तर प्रोकेनामाइड काय रिड्यूस करतं, एक्साइटेबिलिटी. देन अजून काय रिड्यूस करतं, कंडक्शन वेलोसिटी. जे कंडक्शन होतं इम्पल्सेसचं, त्याचा जो काही वेग असतो वेलोसिटी, ती काय करतं, रिड्यूस करतं. नेक्स्ट, क्विनिडिनपेक्षा लेस पोटेंट आहे प्रोकॅनामाइड. देन ते व्हेंट्रिक्युलर अरिथमियामध्ये यूज केलं जातं आणि ते रॅपिडली आणि कम्प्लिटली गटमध्ये ॲब्सॉर्ब होतं ज्यावेळेस ते ओरली ॲडमिनिस्टर केलं जातं. आणि त्याचे साईड इफेक्ट कोणते आहेत, नॉझिया, बिटर टेस्ट अँड ॲनॉरेक्झिया. देन प्रिपरेशन ऑफ प्रोकॅनामाइड इज फर्स्ट एक्झाम्पल इज प्रोकॅनामाइड, ट्रेड नेम इज प्रोनेस्टिल अँड डोस इज 250 mg बाय ओरल रूट. Next, second, partial depressant. Example is lignocaine. Lignocaine is a local anesthetic. It decreases the duration of action potential, then it enhances conduction velocity. It is always administered intravenously. It is used to treat ventricular arrhythmias. It is excreted unchanged in urine and it shortens the duration of action potential. The lignocaine हे लोकल ॲनेस्थेटिक म्हणून सुद्धा यूज केलं. देन ते काय करतं, इट डिक्रीजेस द ड्युरेशन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल डिक्रीज करतं. देन कंडक्शन वेलोसिटी एनहान्स करतं आणि ते ॲडमिनिस्टर कसं केलं जातं तर इंट्राव्हेनसली आय व्ही रूटने. देन ते लिग्नोकेन कोणत्या ट्रीटमेंटमध्ये यूज केलं तर व्हेंट्रिक्युलर अरिथमियास. लिग्नोकेन हे एक्सक्रीट कुठे होतं, अनचेंज्ड इन युरिनमध्ये. देन इट शॉर्टन्स द ड्युरेशन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल. ॲक्शन पोटेन्शियलचं ड्युरेशन जे असेल ते शॉर्ट करतं लिग्नोकेन. देन नेक्स्ट पॉईंट इज प्रिपरेशन ऑफ लिग्नोकेन. एक्झाम्पल इज प्रिपरेशन इज लिग्नोकेन. Then trade name is Zylocard, dose is 50 to 100 mg by IV route. Then next point, third point is sympatholytic or beta blocker. Example is propranolol. In that first point, propranolol is a potent sympatholytic, that is adrenoreceptor blocker. The sympatholytic means it inhibits the transmission of nerve impulses in sympathetic nervous system, that is also called as sympatholytic. तर प्रोप्रानोलॉल हा कसा आहे, पोटेंट सिम्पॅथोलायटिक आहे. तो नर्व इम्पल्सेसचं जे काही ट्रान्समिशन असेल ते इनिबिट करतो इन द नर्वस सिस्टीम, दॅट इज ॲड्रेनो रिसेप्टर ब्लॉकर सुद्धा त्याला म्हणलं जातं. देन इट ब्लॉक्स कार्डियक बीटा रिसेप्टर. प्रोप्रानोलॉल काय करतं, कार्डियक बीटा रिसेप्टरला ब्लॉक करतं. then in addition it has membrane stabilizing activity. त्याच्याकडे membrane stabilizing activity सुद्धा आहे. next, it is completely absorbed when administered orally. आता ते completely absorbed कधी होतं प्रोप्रानोलॉल, तर ते जेव्हा orally administer केलं जातं किंवा घेतलं जातं. then it is metabolized in liver and metabolites are excreted in urine. ते कुठे मेटाबॉलाइज होतं तर लिव्हरमध्ये. अँड मेटाबॉलाइट्स आर एक्सिटेड इन युरिन. मेटाबॉलाइट्स युरिनमध्ये एक्सिट होतं. द नेक्स्ट प्रिपरेशन्स ऑफ
propranolol. Propranolol, trade name is Inderal, dose is 30 to 60 mg by oral route. Then next, fourth class is calcium channel blocker. Calcium channel blocker are these agents when administered inhibit the influx of calcium through cardiac cell membrane into cardiac cell. आता कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हे असे एजंट आहेत की जे ते कशासाठी ॲडमिनिस्टर केले जातात, तर जे काही कॅल्शियम थ्रू कार्डियक सेल मेम्ब्रेनचं जे काही इन्फ्लक्स आहे त्याला इनिबिट केलं जातं इंटू कार्डियक सेलमध्ये. दिस इज कॉल्ड ॲज कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. तेच एजंट स्लो डाऊन AV कंडक्शन. तर हे एजंट काय करतात, AV कंडक्शनला स्लो डाऊन करतात. देन देज एजंट्स आल्सो कॉज पेरिफेरल व्हॅसोडायलेशन. त्या एजंटमुळे कोणता कॉज होतं, तर पेरिफेरल व्हॅसोडायलेशन होतं. देन प्रिपरेशन ऑफ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. एक्झाम्पल इज व्हेरापॅमिल, ट्रेड नेम इज आयसोप्टिन, dose is 40 mg orally. Okay, thank you. We can stop here.